फूट राष्ट्रीय महामार्गाचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून वाहतूक विस्कळीत झाली आहे। तीव्र वाहणाऱ्या पाण्यामुळे महामार्गाचा काही भाग खचलाय। पावसामुळे अनेक सखल भागात देखील पाणी साचलंय आणि ग्रामीण भागात मोठं नुकसान झालंय। प्रशासनाकडून नागरिकांना अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। आज कोकणासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय। विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असल्यानं मच्छीमारांना समुद्रात त्यांनी जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 90.16% जलसाठा उपलब्ध आहे। तुळशी तलाव काल सायंकाळी 6:45 भरून ओसंडून वाहू लागला अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली। तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 804.60 कोटी लिटर इतकी आहे। हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे। मुंबईत 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक ओढ्या नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे। दरम्यान आज मुंबईत रेड अलर्टही जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुंबईतील माहीम विभागात जोरदार पाऊस सुरू आहे। कालपासूनच मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली असून त्याचा परिणाम म्हणून माहीममध्ये देखील त्याचा परिणाम दिसतोय। अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतूक विस्कळीत झाली आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं बारवी धरण शनिवारी दुपारी 3:30च्या सुमारास ओसंडून वाहू लागलं। गेल्या अनेक दिवसांपासून बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची प्रतीक्षा होती। आता बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे। बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील नागरी आणि औद्योगिक तहान भागवली जाते। ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि औद्योगिक क्षेत्राला बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं आणि शासकीय संस्थांचे डोळे लागलेले असतात। बीडमध्ये मागील 2 दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसानं बीड तालुक्यातील राजुरी गावातून वाहणारी डोंबरी नदी खळखळून वाहते। मात्र या नदीवरील पुलाचं काम रखडलं गेल्यानं वाहनधारकांसह ग्रामस्थांना कसरत करून नदी ओलांडावी लागते। हे चित्र समाधानकारक असलं तरी जीव धोक्यात घालून ग्रामस्थ नदी ओलांडताना दिसून येत आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। वाशिम जिल्ह्यात बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे अडाण नदीला मोठा पूर आलाय। पुरामुळे अडाण प्रकल्पामध्ये 73.39% पाणीसाठा झालाय। पाण्याची आवक वाढत असल्यानं अडाण प्रकल्पाचे 5 गेट प्रत्येकी 70 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत। 12,797 क्युसेक प्रति सेकंद एवढा विसर्ग सध्या सुरू आहे। या विसर्गामुळे अडाण नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेलू बाजार गावालगत असलेल्या अडाण नदीला पूर आला होता। त्यामुळे शेलू बाजार येथील सखल भागात पुराचं पाणी काही प्रमाणात घरात शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तू भिजल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। प्रशासनानं पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था केली आहे। वाशिम जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता वाहतुकीवर देखील झालाय। नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावर असलेल्या काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे आणि पाणी पुलावर बरोबर आल्यानं प्रशासनानं खबरदारीचे उपाय म्हणून रात्रीपासूनच वाहतूक थांबवत दुसऱ्या मार्गाला वळवली आहे। कोणतीही अनुचित घटना होऊ नये याकरिता जेऊलका पोलीस काटेपूर्णा नदीवर पहारा देत आहेत।
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील नदी काठावरील गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। पैनगंगा नदी काठावर असलेल्या उमरी कापेश्वर गावातील काही घरांमध्ये देखील पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालंय। ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात